अखिल विश्वाला मानवतेची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर आपल्या प्रबोधनामधून अंधश्रद्धासारख्या अनिरुद्ध रूढींवर प्रहार केला। शेतकऱ्यांना अर्पण केलेल्या ग्रामगीता या ग्रंथामधूनही त्यांनी जगाला तोच संदेश दिला। स्मशानभूमी म्हणजे मानवाच्या मृत्यूनंतर जिथे त्याच्यावरती अंतिम संस्कार केले जाते असे हे स्थळ। 21व्या शतकातही महिला आज स्मशानभूमीमध्ये जात नाहीत। वेगवेगळ्या शंका अंधश्रद्धांनी त्यांच्या मनात कायमचे घर केलेले आहे। परंतु या सर्व रूढी आणि परंपरांना अपवाद ठरतंय ते अमरावती जिल्ह्यातील संत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेलं यावली शहीद हे गाव। याच गावातील हजारो महिला वर्षातून एकदा याच स्मशानभूमीमध्ये जाऊन एक सोहळा साजरा करतात। पाहूया हा विशेष सोहळा। आमच्या गावामध्ये दरवर्षी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सवामध्ये इथे आले जाते। इथं येऊन आम्हाला शांततेचे ठिकाण वाटते। हरेक गावामध्ये मोक्षधाम हे फक्त मेल्यानंतर जिथे शेवटची अग्नी दिली जाते ते समजले जाते, पण आमच्या गावामध्ये असं काहीच समजून इथे हे शांततेचे ठिकाण आहे। इथे सर्व लोक आवडीने येतात। उत्साहाने सर्व कार्यक्रम इथे साजरा केला जातो आणि शांततामय। अंधश्रद्धा मला तरी वाटत नाही की अंधश्रद्धा काही असते बा। भूत वगैरे म्हणतात की मोक्षधाम हे फक्त जिथे माणसं जाळल्या जातात किंवा मग तिथे त्यांची आत्मा राहते किंवा असं राहते असं मला काहीच वाटत नाही। मोक्षधाम आमच्या गावात तरी हे शांततेचे ठिकाण म्हणून मानले जातात। म्हणजे सर्वजण चांगल्या प्रकारे इथे उत्साहात साजरा करतात कार्यक्रम। पोटा नाही वस्त्र जुना पोटा नाही, बोल काही अबोल काही फुला म्हणाला। सगळ्या दिवस निघाला अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी। याच कर्मभूमीमध्ये तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सव सुरू आहे। स्मशानभूमीबद्दल महिलांच्या मनातील भय दूर व्हावं, स्मशानभूमी ही एक पवित्र मंदिर आहे हे लोकांना कळावं म्हणून या स्मशानभूमीमध्ये हा कार्यक्रम घेतला जातो। 2009 मध्ये या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात झाली होती। यावर्षी या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत। स्मशानभूमीमध्ये महिला येण्यापूर्वी गावात दैनंदिन सामुदायिक ध्यान आटोपल्यानंतर हजारो महिलांची व पुरुषांची रामधूनची कूच ही स्मशानभूमीकडे होते। जवळपास 2 किलोमीटर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान ते मोक्षधाम असा हा सुंदर अशा रांगोळीने सजविला जातं। हा रस्ता सकाळी 6:30 वाजतापासून हजारो महिला लहान मुले तुकडोजी महाराज यांचा जयघोष करीत मोक्षधाम अर्थात स्मशानभूमीपर्यंत येतात। येथे आल्यानंतर हजारो महिला भजन कीर्तन करतात। त्यानंतर त्यांना नाश्ता आणि चहाची व्यवस्था केली जाते। स्मशानभूमी म्हटलं की विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळते, परंतु येथे एक निसर्गरम्य वातावरण आहे। संत महात्म्यांच्या 25 प्रतिमांची स्थापना सुद्धा येथे केलेली आहे। हे भूतीचं स्थान नसून म्हणजे जसं आपलं मनुष्य वारल्यानंतर जसं मोक्ष जातो तसं प्रत्येक मनुष्य म्हणजे जसं मनुष्य येतो स्त्रियांनी यायला पाहिजे प्रेतासोबत। आणि स्त्रियांनी असं भीती न बाळगता जसे पुरुष येतात प्रत्येक मृत व्यक्तीसोबत तसं स्त्रियांनी यायला पाहिजे आणि स्त्रियांना म्हणजे येण्यासाठी संधी मिळाली पाहिजे। हे आमचं मोक्षधाम जे आहे एकदम पवित्र स्थान आहे आणि भीतीचं काहीच वातावरण नाही आहे। लहान मुलं मोठे माणसं एकदम शांत वाटते, असं वाटते की आपण मोक्षालाच गेलो आहे। महिलांना स्मशानभूमीबद्दल असलेली भीती व स्मशानभूमी एक पावित्र्य ठिकाण आहे हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो। VCN ब्युरो, अमरावती।